उत्तर प्रदेशात एका शेतकऱ्यानं अशी भन्नाट आयडिया काढली आहे जी पाहून लोक म्हणतात समस्येला संधी बनवणं म्हणजे हेच. साधारणपणे गावांमध्ये मोकाट बैल ही मोठी समस्या मानली जाते, पण या शेतकऱ्याने त्याच बैलांपासून थेट वीज तयार करायला सुरुवात केली. शैलेंद्र सिंग असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी एक खास ट्रेडमिल तयार केलं, त्यावर बैल चालतात आणि त्या हालचालीतून तयार होते चक्क इलेक्ट्रिसिटी. विशेष म्हणजे भन्नाट प्रयोगासाठी त्यांनी आपली पोलिसातली नोकरी सोडली. आता तर त्यांना या प्रयोगासाठी पेटंटही मिळालंय. यूपीची राजधानी लखनौजवळ असलेल्या एका गोशाळेत मोकाट बैल आणले जातात, त्यांच्यापासून एनर्जी तयार केली जाते. दाव्यानुसार फक्त एक बैल 8 तासात जवळपास 800 रुपये किमतीची वीज तयार करू शकतो. आणि फक्त वीजच नाही तर पाणी काढणं, चक्की चालवणं, कोल्हू फिरवणं, गोशाळेतले इतरही कामं बैलांच्या मेकॅनिकल पॉवरवर केली जातात. त्यात सोलार पॉवरची जोड दिल्यामुळे दिवस रात्र वीज तयार करण्याचाही प्रयत्न केला जातो. आणि सगळ्यात अमेझिंग गोष्ट म्हणजे एका बैलापासून महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत व्हॅल्यू जनरेट होऊ शकते, असा दावा शैलेंद्र सिंग यांनी केला. आणि हो, या गोशाळेत कुठेच साधं वीज कनेक्शनही नाहीये, म्हणजे जे जनावरं अनेकांना ओझं वाटतात तेच आता ऊर्जा आणि कमाईचं साधन बनतात. तुम्हाला काय वाटतं, ही टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात वापरली गेली तर गावांमधल्या मोकाट जनावरांची आणि लोड शेडिंग सारखी समस्या देखील खरंच कमी होऊ शकते का? कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.